नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 सांगवी येथून भाजपच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली। भाजपाचे उमेदवार डोर टू डोर प्रचार करत मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत। मागील 30 वर्षाच्या कार्यकाळात सांगवी प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली आहेत। विकास कामांच्या जोरावर सांगवी प्रभागातून भाजपाचे 4ही उमेदवार विजयी होतील आणि 16 तारखेला मतदारांच्या आशीर्वादाने विजय मिरवणूक काढण्यात येईल असा विश्वास भाजपचे नेते दत्ता पाटील कोकाटे यांनी व्यक्त केला आहे। प्रभाग क्रमांक 3 सांगवी या प्रभागामध्ये भाजपच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अ मध्ये सरिता उमेश पवळे, सदाशिव शंकर पुरी, क मध्ये मारुती मीना वाघ आणि ड मध्ये श्रीराम दत्ता कोकाटे। कारण या प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून 30 वर्षापासून आम्ही या प्रभागावर विशेष लक्ष देऊन वॉटर सप्लाय असेल, ड्रेनेज सारखा मोठा प्रकल्प आणून ड्रेनेज लाईन केली, BOCP मधून घरकुल योजना आणली आणि माझ्यानंतर बी महाराजाची आई नगरसेविका होती, उमेश पवळे नगरसेवक होते। या दोघांनी बी विकासाची गंगा अशीच चालू ठेवली आणि आम्ही विकासाच्या नावावर मत मागतो। माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादाने आणि भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवर आम्ही सर्व उमेदवार एकदम जनतेच्या घरोघर जाऊन हात जोडून आम्ही प्रचार चालू आहे आणि जनतेचा आम्हाला भरपूर पाठिंबा आहे आणि जनता मायबापाने आतापर्यंत आमच्या पाठीमागे राहिले, भविष्यातही आम्हाला मतदान रूपी असा आशीर्वाद द्यावा आणि उर्वरित राहिलेला विकास करून घ्यावा। या प्रभागासाठी सांगवी प्रभाग बाकीच्या 20 प्रभागापेक्षा नंबर 1चा प्रभाग करण्यात येईल। कारण तुम्ही बघितलं असेल आपल्या प्रभागामध्ये विमानतळ आहे, विमानतळाला लागून एक मॉर्निंग वॉकचा जॉगिंग ट्रॅक आहे। सकाळी इतका सुंदर चव्हाण साहेबांनी बनवलं। चव्हाण साहेबाच्या संकल्पेतून सुंदर नांदेड घडत आहे, त्यासाठी सांगवी पण त्याच्यामध्ये पाठीमागे राहणार नाही। नक्कीच सांगवी व सांगवीचा परिसर, सांगवी, गोपाळनगर, अंबानगर, त्रिरत्ननगर, गौतम नगर व पांडुरंग नगर हे सर्व इतर सर्व नगर सर्व जर आमच्या एकदम 100% पाठीमागे आहेत। नक्कीच येणाऱ्या 16 तारखेला विजय मिरवणूक काढल्याशिवाय भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वाद लोकांच्या